यहोशवा अध्याय 8. परमेश्वर यहोशवाला म्हणाला, भिऊ नको, कचरू नको, उठ. सर्व योद्धे बरोबर घेऊन आय नगरास जा. पहा, आय नगराचा राजा, त्याची प्रजा, त्याचे नगर आणि त्याचा देश मी तुझ्या हाती दिला आहे. यरीहो आणि त्याचा राजा यांचे तू केले तेच आय व त्याचा राजा यांचे कर. मात्र तेथली हाती लागेल ती मालमत्ता व गुरेढोरे तुम्ही आपणासाठी लूट म्हणून घ्या. नगराच्या पिछाडीस सैन्याला दबा धरून बसव. त्याप्रमाणे यहोशवाने सर्व योद्ध्यांसह आय नगरावर चढाई करून जाण्याची तयारी केली. त्याने 30,000 पराक्रमी वीर निवडून रातोरात पाठविले. त्याने त्यांना अशी आज्ञा केली की, ऐका, नगराच्या पिछाडीस जाऊन नगरावर दबा धरून बसा. नगरापासून फार दूर जाऊ नका, पण तुम्ही सर्व तयार राहा. मी आणि माझ्याबरोबरचे सर्व लोक त्या नगराजवळ येऊ, आणि ते पूर्वीप्रमाणे आमच्यावर हल्ला करावयाला येतील तेव्हा आम्ही त्यांच्यासमोरून पळू लागू. आम्ही त्यांना चाळवीत चाळवीत नगराबाहेर दूर नेईपर्यंत ते आमच्या पाठीस लागतील, कारण त्यांना वाटेल पूर्वीप्रमाणेच आपल्याला भिवून हे पळ काढीत आहेत. ह्याप्रमाणे आम्ही त्यांच्यापुढे पळू लागू. मग तुम्ही दबा धरणाऱ्यांनी उठून नगर काबीज करावे, कारण तुमचा देव परमेश्वर ते तुमच्या हाती देणार आहे. तुम्ही ते नगर हस्तगत केल्यावर त्याला आग लावा. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करा. पहा, मी तुम्हाला आज्ञा केली आहे. मग यहोशवाने त्यांना रवाना केले. ते आयच्या पश्चिम बाजूला बेथेल व आय यांच्या दरम्यान दबा धरून बसले. यहोशवा मात्र त्या रात्री आपल्या लोकांबरोबरच राहिला. यहोशवाने मोठ्या पहाटेस उठून लोक जमवले, आणि तो व इस्रायलचे वडील जनलोकांच्या आघाडीवर आय नगराकडे निघाले. त्यांच्याबरोबर सर्व योद्धे चढाई करावयाला गेले, आणि आय नगराजवळ पोहोचल्यावर त्यांनी त्यासमोर उत्तरेस तळ दिला. ते व आय नगर यांच्यामध्ये एक खोरे होते. त्याने सुमारे 5,000 पुरुष आय नगराच्या पश्चिमेस बेथेल व आय यांच्या दरम्यान दबा धरावयाला ठेवले. ह्याप्रमाणे नगराच्या उत्तरेस कोणते सैन्य जावयाचे आणि पश्चिमेस कोणी दबा धरावयाचा हे ठरवून यहोशवा त्या रात्री त्या खोऱ्यात राहिला. आयच्या राजाने हे पाहिले तेव्हा तो व त्याच्या नगरातले सगळे लोक पहाटेस लवकर उठून इस्रायलाशी सामना करावयाला अराबासमोरील उताराकडे गेले. पण नगराच्या पिछाडीस लोक आपणावर दबा धरून आहेत हे त्यांच्या गावीही नव्हते. मग यहोशवा व सर्व इस्रायल त्यांच्यासमोर मोड झाल्याचे मिश करून रानाच्या वाटेने पळू लागले. त्यांचा पाठलाग करण्यासाठी नगरातल्या सर्व लोकांना एकत्र बोलावण्यात आले. ते यहोशवाचा पाठलाग करीत नगरापासून दूरवर गेले. इस्रायलाचा पाठलाग करायला निघाला नाही असा कोणी पुरुष आय किंवा बेथेल येथे राहिला नाही. त्यांनी ते नगर खुले टाकून इस्रायलाचा पाठलाग केला. तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, तुझ्या हाती असलेली बर्ची आय नगराकडे उगार, कारण ते मी तुझ्या हाती देईन. त्याप्रमाणे यहोशवाने आपल्या हाती असलेली बर्ची नगराकडे उगारली. त्याने आपला हात उगारताच दबा धरणाऱ्यांनी लगबगीने उठून धावत जाऊन नगरात प्रवेश केला व ते काबीज केले, आणि लगेच नगराला आग लावली. आय नगराच्या पुरुषांनी मागे वळून पाहिले, तो नगराचा धूर आकाशात चढताना त्यांना दिसला. तेव्हा त्यांना इकडे किंवा तिकडे पळण्याची ताकद राहिली नाही. इकडे जे लोक रानाच्या मार्गाने पळत होते ते आपला पाठलाग करणाऱ्यांवर उलटले. दबा धरणाऱ्यांनी नगर हस्तगत केल्याचे व त्याचा धूर वर चढत असल्याचे यहोशवा व सर्व इस्रायलाने पाहिले. तेव्हा ते मागे उलटून आयकरांवर तुटून पडले. त्यांच्याशी सामना करावयाला ती दुसरी टोळीही नगरातून निघाली. असे ते दोहो बाजूंनी इस्रायलाच्या कचाटीत सापडले. इस्रायलाने त्यांचा संहार केला. त्यांच्यातला कोणी जिवंत राहिला नाही किंवा निसटून गेला नाही. आय नगराच्या राजाला त्यांनी जिवंत धरून यहोशवाकडे आणले. ज्या मोकळ्या रानात इस्रायलांनी आयकरांचा पाठलाग केला होता तेथे त्यांनी त्या सर्वांची कत्तल केली आणि तरवारीने त्यांचा साफ फडशा उडवला. त्यानंतर सर्व इस्रायल आय नगरात परत आले व त्यावरही त्यांनी तरवार चालवली. त्या दिवशी आय नगरातली सगळी माणसे पडली. सर्व स्त्री पुरुष मिळून ती 12,000 होती. आय येथील सर्व रहिवाशांचा समूळ नाश होईपर्यंत
यहोशवाने नगराकडे बर्ची उगारलेला आपला हात मागे घेतला नाही. परमेश्वराने यहोशवाला आज्ञा केल्याप्रमाणे इस्रायेलांनी त्या नगरातली गुरेढोरे व इतर मालमत्ता मात्र स्वतःसाठी लूट म्हणून घेतली. तेव्हा यहोशवाने आय नगर जाळून टाकले व त्याचा कायमचा पडीक ढिगारा केला. आजपर्यंत तो तसाच आहे. आय नगराच्या राजाला त्यांनी संध्याकाळपर्यंत झाडावर फाशी दिले व सूर्यास्ताच्या वेळी यहोशवाच्या आज्ञेने त्यांनी त्याचे प्रेत झाडावरून उतरून नगराच्या वेशीजवळ टाकले आणि त्याच्यावर धोंड्यांची मोठी राज केली. ती आजपर्यंत आहे. मग यहोशवाने इस्रायेलाचा देव परमेश्वर ह्याच्यासाठी एबाल डोंगरावर एक वेदी बांधली. परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने इस्रायल लोकांनी आज्ञा केल्याप्रमाणे अर्थात मोशेच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे त्यांनी न घडलेल्या दगडांची वेदी बांधली. त्या दगडांना लोखंडाचा स्पर्श देखील झाला नव्हता. त्या वेदीवर त्यांनी परमेश्वराला होमबली अर्पिले आणि शांत्यपर्णे वाहिली. तेथे इस्रायल लोकांदेखत यहोशवाने त्या दगडांवर मोशेने लिहिलेल्या नियमशास्त्राची नक्कल लिहून काढली. परमेश्वराच्या कराराचा कोष वाहणाऱ्या लेवीय याजकांसमोर सर्व इस्रायल, त्यांचे वडील, अंमलदार आणि न्यायाधीश तसेच देशात जन्मलेले आणि उपरी हे कोशाच्या उजवीकडे व डावीकडे उभे राहिले. इस्रायल लोकांना प्रथम आशीर्वाद देण्यासंबंधी परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने पूर्वी जी आज्ञा दिली होती त्याप्रमाणे निम्मे लोक गरिज्जिम डोंगरासमोर व निम्मे एबाल डोंगरासमोर उभे राहिले. त्यानंतर नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिलेली आशीर्वादाची व शापाची सर्व वचने त्यांनी वाचून दाखवली. इस्रायेलाच्या सबंध मंडळीसमोर व त्यांच्या स्त्रिया, मुलेबाळे व त्यांच्यामध्ये राहणारे उपरी यांच्यासमोर मोशेने दिलेल्या सगळ्या आज्ञा यहोशवाने वाचून दाखवल्या. त्यातला एकही शब्द त्याने गाळला नाही.